नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या श्री मनाच्या श्लोकातून एका ओवीने। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे। बोला जय जय रघुवीर समर्थ। बरोबर मित्रांनो, आपण सगळेजण कळत नकळत मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत असतोच आणि कधीतरी असं होऊन जातं की काळ आलेला असतो पण वेळ आलेली नसते। तर मग अशा वेळेला रुग्ण बरोबर टायमिंगला रुग्णालयात पोहोचतो, त्याला व्हेंटिलेटरची सेवा दिली जाते आणि त्यांचा प्राण पण वाचतो। तर बरोबर आजच्या भागामध्ये आपण हे व्हेंटिलेटर म्हणजे काय, हे मेकॅनिकल व्हेंटिलेशन किंवा कृत्रिम श्वसन म्हणजे काय, त्याची आज आपण ओळख करून घेणार आहोत। तर आजचा आपला विषय बघूया। आजचा आपला विषय आहे कृत्रिम श्वसन, दुष्परिणाम, प्रतिबंध आणि उपचार। बरोबर, कृत्रिम श्वसन, दुष्परिणाम, प्रतिबंध आणि उपचार। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला आलेले आहेत डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। नमस्कार। तर डॉक्टरांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो। डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे सर, आपण परिचर्या अधिकारी आहात सर जे रुग्णालय मुंबई येथे। आपलं मूळ गाव कराड आणि कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून आपण शिक्षणाची सुरुवात केली। पुढे आपण डिप्लोमा ते PhD पर्यंत आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे कृत्रिम श्वसन, त्याची जी दुष्परिणाम आहेत म्हणा, त्याचा प्रतिबंध म्हणा, उपचार म्हणा, की ह्या विषयासाठी त्यांना PhD देखील मिळालेले आहेत। आणि जर सेवेची गोष्ट करायची झाली तर अभ्यास झाल्यानंतर मुंबईच्या नामांकित रुग्णालयामध्ये त्यांनी आपली सेवा दिली। त्याच्यानंतर 2006 मध्ये त्यांनी मुंबईच्या सर जे रुग्णालयात परिचर्या अधिकारी म्हणून कामाचा पदभार स्वीकारला आणि आज तागायत ते आपलं योगदान संस्थेमध्ये देत आहेत। आणि जर अभ्यासाची गोष्ट करायची झाली तर महाराष्ट्र परिचर्या परिषदे जी परीक्षा घेते तर त्या परीक्षेमध्ये 2002-2003 मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि 2004 मध्ये दुसरा क्रमांक होता। म्हणजे सर टॉपर पण होते आणि वेगवेगळ्या विषयात त्यांनी पहिला क्रमांक मिळवला, जसं की वैद्यकीय जे सर्जिकल नर्सिंग आहे, शल्यक्रिया म्हणतो, नंतर सामाजिक नर्सिंग आहे, सामाजिक आरोग्य, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, स्त्री रोग व प्रसूती परिचर्या, याच्यामध्ये देखील त्यांनी राज्यात पहिले आलेत सर। आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरांनी शोधनिबंध देखील प्रसिद्ध केलेले आहेत आणि ज्याला आपण CNE म्हणतो, कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन, त्याच्यामध्ये पण सर व्याख्यानं देत असतात आणि ॲज अ एक्सपर्ट म्हणून असतात। तर पुन्हा एकदा सर स्वागत करतो कार्यक्रमात। आधी आणि आपण बघूया याच विषयाशी निगडीत अशी ध्वनी चित्रफीत। तर पाहूया एक छोटीशी ध्वनी चित्रफीत। अतिदक्षता विभाग म्हटलं की व्हेंटिलेटर आलाच। प्राण वाचवण्यासाठी अनेकदा व्हेंटिलेटर हे उपकरण अत्यावश्यक असतं, परंतु व्हेंटिलेटर हा जर ठराविक काळापेक्षा जास्त वेळ लागला तर त्याचे दुष्परिणामही तेवढेच घातक होऊ शकतात। दुष्परिणाम कमी करणं अथवा त्याचा प्रतिबंध करणं, तसंच ते उद्भवल्यास त्याचा उपचार करणंही अतिदक्षता विभागातील वैद्यकीय पथकाचं काम असतं। त्यासाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। व्हेंटिलेटर जेवढा रुग्णाचा जीव वाचवू शकतो तेवढाच त्याच्या जीवाला त्यामुळे धोकाही होऊ शकतो।
याविषयी अधिक माहिती देणार आहेत आपल्याला आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ मंडळी. बरोबर, शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि डॉक्टर प्रफुल्ल, पहिला प्रश्न असा आहे की सगळ्यांनाच आम्हाला थोडं टेन्शन येतं की जरा व्हेंटिलेटरवर पेशंट आहे म्हटल्यावर तर सगळ्यांना इन्क्लुडिंग डॉक्टर सगळ्यांना टेन्शन येतं. तर हे कृत्रिम श्वसन किंवा मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणजे काय आणि त्याचा थोडक्यात आम्हाला जरा इतिहास सांगता आला तर बरं होईल. सगळ्यांना नमस्कार. आणि पीटर स्लोटरजी यांनी म्हणलेलं आहे की व्हेंटिलेशन इज अ प्रोफाउंड सिक्रेट ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे व्हेंटिलेशन हे एक गूढ आहे जे आपलं अस्तित्व आपल्याला जाणवून देतं. तर ज्यावेळी कृत्रिम श्वसन म्हणलं जातं त्यावेळी आपण असं गृहीत धरतो की रुग्ण अत्यवस्थ आहे किंवा क्रिटिकल आहे. तर कृत्रिम श्वसन म्हणजे एखादे मशीन वापरून रुग्णाला श्वसन देणे किंवा श्वसनाचं काम त्या मशीनद्वारे केलं जातं. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 2 वायू महत्त्वाचे असतात, जसं की ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे. तर ऑक्सिजन देणे आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेणे, कारण की आपल्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा मेंदूमध्ये जे काही आपले सेंटर्स आहेत, केंद्रबिंदू आहेत, ते आपल्या ह्या जे 2 गॅसेस आहेत किंवा वायू आहेत, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, याच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे आपलं श्वसन चालतं. तर हे श्वसन देण्याचं काम ज्यावेळी तो रुग्ण किंवा जो कोणी व्यक्ती असेल तो करू शकत नसेल, त्याला कोणतेही आजार असतील किंवा त्याच्या मेंदूच्या किंवा संवेदना कमी झाल्या असतील किंवा श्वसनाचं काम फुफ्फुसं निकामी झाले असतील किंवा इतर काही आजार असतील, तर ते देण्याचं काम जर मशीनद्वारे केलं जातं, ज्याला आपण मेकॅनिकल व्हेंटिलेटर म्हणतो. आणि ते मेकॅनिकल व्हेंटिलेटर ते मशीन त्याचं काम करतं आणि तो बाहेरून आपल्याला कृत्रिम श्वसन दिलं जातं. याच्या मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे काही प्रमुख गोल आहेत, जसं गॅस एक्सचेंज, म्हणजेच आता मी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन देणं आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेणं. तसेच अल्व्हिओलार व्हेंटिलेशन, म्हणजे जे आपल्या फुफ्फुसाच्या मूळ पेशी असतात, अल्व्हिओलाई म्हणतो आपण ज्यांना मेडिकल लँग्वेजमध्ये, त्याच्यामध्ये ह्या 2 वायूंचं येणं जाणं होतं आणि ते व्यवस्थित करणं. आणि श्वसन ज्यावेळी रुग्णाला कृत्रिम श्वसनाची गरज पडते, त्यावेळी मेकॅनिकल व्हेंटिलेशनची गरज पडते, त्यावेळी त्याचं श्वसनाचं कार्य वाढलेलं असतं, तो थकत असतो, म्हणजे त्याला स्ट्रेस येत असतो, तो एकदम एक्झॉस्ट होत असतो असं आपण म्हणतो. तर ते वर्क ऑफ ब्रीदिंग, जे श्वसनाचं कार्य आहे त्याचं काम मेकॅनिकल व्हेंटिलेटर करत असतं आणि त्या पद्धतीनं त्याला कृत्रिम श्वसन देत असतं किंवा ऑक्सिजन पुरवठा केला जातो. आणि जे काय त्याला जे आजार आहेत की फुफ्फुसाचे आजार असतील किंवा हृदयविकार असेल, ते आजार मॅनेज करणं ह्याचं ते काम आहे. म्हणजेच त्याचे जे प्रायमरी फंक्शन आहेत मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे ते हेच आहेत की ऑक्सिजन देणं, कार्बन डायऑक्साईड काढून घेणं आणि जे व्हेंटिलेशन फेल्युअर म्हणतो, म्हणजे रेस्पिरेटरी फेल्युअर असतं, व्हेंटिलेशन फेल्युअर असतं की त्याचे जर शरीरात ऑक्सिजन जरी जास्त झाला किंवा कार्बन डायऑक्साईड साठून राहिला, कार्बन डायऑक्साईड आपण उच्छवासाद्वारे सोडतो आणि आत घेताना आपण ऑक्सिजन घेतो, तर तो ऑक्सिजन आत न घेता आला किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर न काढता आला तर रुग्णाला खूप प्रॉब्लेम होत असेल, तर हे त्याचे प्रायमरी फंक्शन आहेत मेकॅनिकल व्हेंटिलेशनची. याचा इतिहास खूप मोठा आहे, म्हणजे 14व्या शतकापासून त्याचा इतिहास आहे की हे मेकॅनिकल व्हेंटिलेशन ची प्रोसेस जी आहे, जी प्रक्रिया आहे, ती 14व्या शतकापासून चालू आहे. म्हणजे गॅलन नावाचा ग्रोमन फिजिशियन होता, त्यांनी म्हणलेलं आहे की हाऊ डज इट फील वेन यू ब्लो एअर इन टू द लॅरिंग्स ऑफ डेड ॲनिमल, म्हणजे एका मृत जो प्राणी आहे त्याच्या जर श्वसन संस्थेमध्ये जर आपण हवा जर फुंकली तर ते कसं वाटेल असं म्हणलेलं आहे. त्यानंतर रॉबर्ट हुक ज्यांनी पेशीचा शोध लावला, म्हणजे सेलचा शोध लावला, तसं ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्लीने लावला. त्यानंतर विल्यम शील आहेत. असे जे बरेचसे सायंटिस्ट आहेत, या लोकांनी यांनी जे शोध प्रबंध केले असतील, रिसर्च केला असेल किंवा जे नवीन नवीन गोष्टींची निर्मिती केली असेल, तिथून ह्या कृत्रिम श्वसनाचा आपण म्हणू शकतो की उत्पत्ती झाली आणि त्याचा प्रवास आज एकंदरीत खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. तर हा प्रवास म्हणजे माझ्या मते की 1930 साली ज्यावेळी ड्रिंकर अँड शॉ यांनी एका टँक टाईप मेकॅनिकल व्हेंटिलेटरचा शोध लावला आणि तिथून पुढे हा प्रवास ॲडव्हान्स मेकॅनिकल व्हेंटिलेशनपर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा प्रकारे कृत्रिम श्वसन हे रुग्णाला प्राणवायू देण्याचं काम करतं असं मी म्हणेन की प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जो देण्याचं काम, जे महत्त्वाचं काम आहे ते कृत्रिम श्वसनाद्वारे आपल्याला मेकॅनिकल व्हेंटिलेटर करून देतं.
फारच छान डॉक्टर प्रफुल्ल आपल्याला एकदम सोप्या भाषेत त्यांनी व्हेंटिलेटरचं काम काय आहे, गॅसेसचे एक्सचेंज, आदान प्रदान याविषयी माहिती दिली. शिवाय त्यांनी लॅपटॉपमध्ये काही काही छान स्लाइड्स पण आणल्यात आपल्याला समजून सांगायला, ते पण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी कृत्रिम जे श्वसन आहे तर त्याचे प्रकाराविषयी पण तुम्ही सांगत होता, तर त्याचे पण आम्हाला आमच्या मित्रांना आम्हाला माहिती सांगा. हां, कृत्रिम श्वसनाचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे बेसिकली जे मी जसं सांगितलं की फार पूर्वी काळापासून म्हणजे 14व्या शतकापासून जसं कृत्रिम श्वसनची उत्क्रांती होत गेली. ॲडव्हान्सेस इन मेकॅनिकल व्हेंटिलेशन आता आलेलं आहेत, ॲडव्हान्स मोड्स ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन आता आलेले आहेत. पण मुख्यत्वे बघितलं तर आपण 2-3 प्रकारांमध्ये मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे डिवाईड करू शकतो. पहिलं म्हणजे जे बेसिक असतं ते निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन आणि पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन. निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे पूर्वापार पासून चालू आहे, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर म्हणजे आपण एखादी गोष्ट शोषून घेतो त्याला निगेटिव्ह प्रेशर म्हणतात, आणि एखादी गोष्ट फुंकतो, एखाद्या गोष्टींमध्ये फुंकतो त्यावेळी त्याला पॉझिटिव्ह प्रेशर म्हणतात. तर निगेटिव्ह प्रेशरचा शोध फार पूर्वी काळापासून आलेला आहे. आणि 1930 साली ज्यावेळी ड्रिंकर आणि शॉ या दोघांनी ज्यावेळी एक टँक टाईप मेकॅनिकल व्हेंटिलेटर तयार केला, त्यामध्ये ज्यावेळी आणि आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये म्हणू शकतो की पोलिओची साथ ही फैलावली होती, त्यावेळी ह्या निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाता. मी काही स्लाईड दाखवेन, त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकेल की जे आयर्न लंग मशीन म्हणतो त्याला, जे ड्रिंकर अँड शॉनी शोधून काढलं त्याला आयर्न लंग मशीन म्हणतात. आणि ते मशीन कोणत्या प्रकारचं होतं, त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशरचा वापर केला जायचा. आणि हे जे गॅस एक्सचेंज जे आपण म्हणतो की ऑक्सिजन मिळवणं आणि कार्बन डायऑक्साईड सोडणं, हे काम त्याद्वारे शक्य केलं गेलं. तर ह्या मी स्लाइड्स तुम्हाला दाखवतोय. ह्या स्लाइड्समध्ये प्रायमरी निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन अशा प्रकारचं होतं, ज्याला टँक टाईप मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणतात. दिस इज आयर्न लंग मशीन, जे पोलिओच्या काळामध्ये लोकांना बघायला मिळालं. 1938मध्ये अशा टाईपचा टँक टाईप मेकॅनिकल व्हेंटिलेटर ड्रिंकर अँड शॉ यांनी तयार केला होता. याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर आत्ता कदाचित म्हणजे बऱ्याचशा जागी वापरलं जात नाही, कारण की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो टँक आहे त्याच्यामध्ये रुग्णाचे जे इतर अवयव आहेत, मान आणि डोकं सोडलं तर रुग्णाचे इतर अवयव या टँकमध्ये आहेत. तर त्याच्या ज्या अवयवांना जर आपल्याला कोणताही स्पर्श करायचा असेल किंवा त्याचा ॲक्सेस मिळवायचा असेल, त्याच्यातून काही इंजेक्शन द्यायचे असतील, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात ज्यावेळी रुग्ण मेकॅनिकल व्हेंटिलेटर, ते शक्य नव्हतं. त्यानंतर म्हणून ॲडव्हान्स आला की पॉझिटिव्ह प्रेशर. हे बघा, ज्यावेळी बरेचसे रुग्ण पोलिओग्रस्त होते त्यावेळी अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा आणि आयर्न लंग मशीनचा वापर केला गेला. हे अशा प्रकारचं आहे, ज्याच्यामध्ये एकदम 4 रुग्ण एका निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेटरमध्ये सिंगल सेटअपमध्ये ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये फक्त रुग्णाचा चेहरा आणि डोकं तुम्हाला म्हणजे त्याच्याशी आपण संवाद साधू शकतो. इतर जे अवयव आहेत त्यांच्याशी आपल्याला कोणताही हे करता येत नाही. त्यानंतर हा आत्ताचा 1950च्या काळातला जो पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेटर आहे, अशा प्रकारचं मेकॅनिकल व्हेंटिलेशन 1950मध्ये होतं. आत्ताचा सध्याचा अशा प्रकारे, म्हणजे हा एक फोटो आहे जो आपल्याला सांगू शकतो की कशा प्रकारचं पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेटर आत्ता आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी वर्ल्ड वॉर II झालं, त्याच्यामध्ये ज्यावेळी फायटर प्लेन्स वर उडाले त्यावेळी त्यांना हाय अल्टिट्यूड्सला ऑक्सिजन कमी मिळाला, त्यावेळी त्यांनी जो पॉझिटिव्ह प्रेशरचा प्रयोग केला की पॉझिटिव्ह प्रेशरने आपल्याला ऑक्सिजन देता येऊ शकतो आणि त्याचा वापर हा मेकॅनिकल व्हेंटिलेटरमध्ये केला जाऊ शकतो. त्यावेळी अशा प्रकारचे पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेटर आलेले आहेत. तर हे प्रकार आहेत. त्यानंतर आपण जर बघू शकतो की रुग्णालयामध्ये बेसिकली आपण वापरताना नॉन इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशनमध्ये ज्याच्यामध्ये कोणतीही रुग्णाच्या शरीरात म्हणजे श्वसन संस्थेमध्ये कोणतीही नळी घातली जात नाही, ज्याला आम्ही एंडोट्रॅकियल ट्यूब म्हणतो किंवा ट्रॅकेस्टॉमी ट्यूब म्हणतो. काही LMA आहेत म्हणजे लॅरिंजल मास्क एअरवे आहेत. अशा प्रकारची कोणतीही श्वसन मार्गामध्ये नळी न घालता जे मेकॅनिकल व्हेंटिलेशन वापरलं जातं त्याला आपण निगेटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणतो. पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशनमध्ये आपल्याला रुग्णाच्या शरीरामध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये एंडोट्रॅकियल ट्यूब किंवा ट्रॅकेस्टॉमी ट्यूब अशा प्रकारच्या नळ्या घालून त्याच्यामधून पॉझिटिव्ह प्रेशर आपल्याला द्यावं लागतं. त्याला इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन म्हणतात. म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह, म्हणजे पहिलं मी सांगितलं निगेटिव्ह प्रेशर आणि पॉझिटिव्ह प्रेशर. सध्या आपण पॉझिटिव्ह प्रेशर वापरतोय, त्याच्यामध्ये नॉन इन्व्हेजिव्ह आणि
इनव्हॅजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन. आणि आता जर बेसिकली रुग्णाला जर आपण मेकॅनिकल व्हेंटिलेटर लावणार असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे प्रकार आहेत की त्याचे मोड्स जे डिवाइड केलेले आहेत ते व्हॉल्यूम कंट्रोल मोड आणि प्रेशर कंट्रोल मोड. एका ठराविक लेवलला आपल्याला त्याला तेवढं व्हॉल्यूम द्यावं लागतं आणि एका ठराविक प्रेशरनं आपल्याला तेवढं प्रेशर द्यायचं असतं. ह्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला व्हॉल्यूम कंट्रोल ठेवायचा आहे की प्रेशर कंट्रोल ठेवायचा हे डिपेंड आहे रुग्णाच्या आरोग्याच्या स्थितीवर. त्याचे जे आपण तपासण्या करतो किंवा त्याचे इन्व्हेस्टिगेशन करतो, चेस्ट एक्सरेज करतो आणि बाकीच्या ज्या रक्त तपासण्या करतो त्याच्यावर आपण ठरवतो, किंवा आपण ॲस्कल्टेशन करतो. डॉक्टर्स असतात ते रुग्णाची फुफ्फुसं चेक करून बघतात. त्याला जो योग्य आणि सुटेबल जो पर्याय आहे की त्याला व्हॉल्यूम कंट्रोल ठेवायचं, प्रेशर कंट्रोल ठेवायचं आणि काही मिक्स मोड्स आहेत ते आपण बघू शकतो की त्या पद्धतीनं आपल्याला देऊ शकतो आपण मेकॅनिकल व्हेंटिलेशन. खूप ॲडव्हान्सेस आलेले आहेत मेकॅनिकल व्हेंटिलेशनमध्ये, जसं हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलरी व्हेंटिलेटर आहे जे पिडियाट्रिकमध्ये सुद्धा म्हणजे लहान मुलांच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे वापरलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे हे वर्गीकरण आपण म्हणू शकतो की मेकॅनिकल व्हेंटिलेशनचे हे प्रकार आहेत, हे भाग आहेत आणि वेगवेगळ्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. फारच छान, एकदम मस्त. सरांनी स्लाइड सकट आपल्याला समजवलं की इतिहास पण समजवला की पॉझिटिव्ह प्रेशर, निगेटिव्ह प्रेशर दोन्ही आणि ॲडव्हान्स वेज पण आपल्याला सांगितले. तर मित्रांनो, हे आहेत डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे, परिचर्या अधिकारी, सर जे रुग्णालय, मुंबई येथील. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आजचा आपला विषय वेगळा आहे, कृत्रिम श्वसन म्हणजेच मेकॅनिकल व्हेंटिलेशन. त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचे प्रतिबंध कसे आहेत, त्याचे उपचार कसे आहेत, त्याविषयी आपली चर्चा चालू आहे. डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे सर, जे परिचर्या अधिकारी आहेत सर जे रुग्णालय मुंबई येथे, ते आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतायत. तर आता प्रफुल्ल सर, पुढचा प्रश्न असा आहे की इंडिकेशन म्हणजे कधी लावावं मेकॅनिकल व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वसन कधी लावावं? कृत्रिम श्वसन लावण्यासाठी महत्त्वाचं मी जसं सांगितलं की आपल्याला ज्यावेळी रुग्णावर अशी परिस्थिती येते की तो त्याचा ऑक्सिजन घेऊ शकत नाही आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकू शकत नाही, त्याच्यामध्ये आपण जनरली म्हणतो की त्याला रेस्पायरेटरी फेल्युअर म्हणतात. म्हणजे श्वसन यंत्रणा बंद पडते. मग त्याला कोणतेही कारण असू शकतात. त्याला फुफ्फुसाचे आजार असू शकतात, त्याला मेंदूचे आजार असू शकतात, त्याला किडनीचे आजार असू शकतात, त्याला हृदयविकार असू शकतो. अशामध्ये ज्यावेळी रेस्पायरेटरी फेल्युअर होतं त्याच्यामध्ये दोन प्रकारचे रेस्पायरेटरी फेल्युअर जनरली आम्ही म्हणतो की टाईप 1 रेस्पायरेटरी फेल्युअर आणि टाईप 2, ज्याच्यामध्ये एकामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि एकामध्ये कार्बन डायऑक्साईड साठून राहिलेला असतो. म्हणजे मगाशीच मी सांगितलं की ऑक्सिजन घेणं जरुरीचं आहे. जे ऑक्सिजन घेऊ शकलो नाही तर आपल्याला रेस्पायरेटरी फेल्युअर होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कृत्रिम श्वसन म्हणजे हे मेकॅनिकल व्हेंटिलेशन वापरायला लागू शकतं. आणि दुसरं आहे टाईप 2 रेस्पायरेटरी फेल्युअर, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये साठून राहतो. जर कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये साठून राहिला तर तो आपल्याला घातक ठरू शकतो. तो बाहेर टाकला गेला पाहिजे आणि तो आपल्या शरीरातून बाहेर गेला पाहिजे, जेणेकरून आपण श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित ठेवू शकतो. अशामध्ये बरेचशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कृत्रिम श्वसनाची गरज पडू शकतो. त्यामुळे जसं मी सांगितलं की त्याला हृदयविकार असू शकतो, हृदयाचे आजार, जसं की त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला कृत्रिम श्वसन लागू शकतो. कारण हार्ट अटॅकमध्ये बरेचसे हृदयामध्ये प्रॉब्लेम होतात किंवा त्याच्यामध्ये विकार आलेले असतात आणि त्याच्यामध्ये रुग्णाचं हृदय थांबण्याची शक्यता असते. त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो किंवा आपण म्हणू शकतो की कार्डिओ रेस्पायरेटरी अरेस्ट. अशामध्ये रुग्णाला आपण कार्डिओ पल्मनरी रिसक्स्टेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण हृदय आणि फुफ्फुस पुनर्चलन प्रक्रिया करतो. रुग्णाच्या छातीवर दाब देताना आपण बघितलं असेल आणि त्यानंतर आपल्याला रुग्णाच्या श्वसन मार्गामध्ये नळी टाकून आपल्याला कृत्रिम श्वसन चालू करावं लागतं. तसे बरेचसे आजार आहेत की जसे न्यूरोलॉजिकल डिसिजेस आहेत, म्हणजे मज्जा संस्थेचे जे आजार आहेत ज्याला आपण ग्युलियन बॅरी सिंड्रोम म्हणतो. अशा आजारांमध्ये सुद्धा रुग्णाच्या जे श्वसनाचे स्नायू आहेत ते कमजोर पडल्यामुळे किंवा त्याचं पॅरालिसिस झाल्यामुळे आपल्याला रुग्णाला कृत्रिम श्वसन लावावं लागतं.
त्यानंतर दुसरं आहे की स्नेक बाईट, जसं की सर्पदंश झाला आहे तर सर्पदंशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सर्पदंश आहेत, ज्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल न्यूरोपॅरालायटिक स्नेक बाईट जर असेल, ज्याच्यामध्ये श्वसनाचे जे आपले मज्जासंस्थेवर जो आघात केला जातो त्या सापाच्या विषामुळे, तर त्यावेळी आपल्याला कृत्रिम श्वसन लागू शकतं. रेस्पायरेटरी डिसिजेस आहेत, जसं की COPD आहे, ARDS आहे. ARDS म्हणजे ॲक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, COPD आहे, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. अशा प्रकारचे ज्यावेळी रुग्णाला श्वसन मार्गाचे आजार असतील, त्यामध्ये जनरली आपल्याला रुग्णामध्ये हा जो आजार आहे, आजार कमी करण्यासाठी रुग्णाला आपण कृत्रिम श्वसन लागू शकतं. जसं की ॲक्सिडेंट होतात, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे रुग्णाचा अपघात झाला, त्याच्या मेंदूला जोरदार इजा झाली आणि त्यामध्ये जर रुग्णाचं श्वसन बंद पडलं, श्वसन यंत्रणा निकामी झाली आणि तो श्वास घेऊ शकत नसेल, किंवा त्याच्या श्वसन मार्गामध्ये काही अडथळे आल्यामुळे, जसे की उलटी झाली आणि रुग्णाने उलटी गिळून घेतली किंवा त्याच्या श्वसन मार्गात ती उलटी गेली, दात पडला आणि तो श्वसन मार्गात अडकला आणि रुग्णाचं श्वसन थांबलं, तर तो एअरवे क्लिअरन्स करून म्हणजे तो श्वसन मार्ग मोकळा करून आपल्याला रुग्णाला हे कृत्रिम श्वसनाची प्रक्रिया चालू करावी लागते आणि ते काम आपण मेकॅनिकल व्हेंटिलेशनद्वारे करतो. आधी त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की इंडिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की हे आजार झाले असतील, तर पहिल्यांदा आपण कृत्रिम श्वसन चालू करण्यासाठी ऑक्सिजन लावून बघतो. जसं मगाशी मी सांगितलं की नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन लावून बघितलं जातं. त्याच्यामध्ये आधी आपण पेशंटला अंबू बॅग मास्क व्हेंटिलेशन म्हणतो. बॅग मास्क व्हेंटिलेशन म्हणजे एक मास्क असतो आणि अंबू नावाची एक बॅग असते, त्याच्यामुळे आर्टिफिशियल मॅन्युअल ब्रीदिंग युनिट नावाच्या दृष्टीनं सुद्धा आपण ते कृत्रिम श्वसन चालू करू शकतो आणि नंतर आपण पेशंटला प्रायमरी रिसक्स्टेशन करून किंवा त्याचा जीव वाचवून म्हणू शकतो आपण मशीनवर पेशंटला घेऊ शकतो. डॉक्टर प्रफुल्ल आपल्याला सरळ सोप्या आणि उदाहरणासह आपल्याला हा विषय समजून देत आहेत. तर डॉक्टर, प्रत्येकाचा विचाराच्या मागे हेच एक उद्देश असतं की फायदा काय, म्हणजे तर याच्यात पण कृत्रिम श्वसनाचे फायदे काय ते आम्हाला सांगा. माझ्यापेक्षा म्हणजे मला असं म्हणावं वाटतं की जीवाचं मूल कशातच घेतलं जाणार नाही, की जीवच वाचला तर सगळं आहे. म्हणजे जीव आहे, जान आहे तो जहान आहे आपण असं म्हणतो. तर जीव वाचवण्याचंच काम हे मेकॅनिकल व्हेंटिलेशन करतो. हा फायदा म्हणजे हाच की आपल्याला ऑक्सिजन देण्याचं आणि शरीरातून कार्बन डायऑक्साईड काढून घेण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो. तर हेच फायदे आहेत आणि फायदा, जीव वाचवण्याचा फायदा हा सगळ्यात मोठा फायदा कृत्रिम श्वसनामुळे किंवा मेकॅनिकल व्हेंटिलेशनमुळे होतो. डॉक्टर साहेब, इथे एक आपल्याला फोन आलेला आहे, दिलीपजींचा फोन आहे. नमस्कार दिलीपजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार दिलीपजी. हॅलो. हा तुमचा आवाज येतोय दिलीपजी, प्रश्न विचारा. दिलीप नवले बोलतोय, श्रीरामपूर अहमदनगर वरून. नमस्कार. कोरोनाचा काळ हा 2 वर्षाचा लोटलाय सर. तर त्या कालावधीमध्ये पेशंटला कृत्रिम श्वसनाची खूप गरज भासली सर. त्यावेळेस आपल्या माध्यमातून, डॉक्टरांच्या माध्यमातून मॅनेजमेंट कसं झालं आणि कृत्रिम श्वसन आपण ऑक्सिजन पुरवठा ज्यावेळेस यांना पेशंटला दिला गेला तर त्यावेळेस कितपत फायदा झाला पेशंटला आणि त्या पिरियडला का बरं असं श्वसनाची त्रास झाला बा, त्याविषयी मला सरांना विचारायचं होतं. नक्कीच दिलीपजी, खूप चांगला प्रश्न आहे आपला दिलीपजी. कोविड काळात जर तुम्ही म्हणलं गेलं की कोविड काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे केला गेला. त्याच्यामध्ये हाय फ्लो नेझल कॅन्युला नावाचे ऑक्सिजनचा वापर केला गेला, जेणेकरून त्यावेळी रुग्णांना, जर आपण बघितलं की रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता येते, रुग्ण खूप त्रस्त होते आणि त्यांच्या लंग्सचा जो पार्ट आहे तो खराब होत होता आणि त्याच्यामध्ये रुग्णाची श्वसन संस्था कमी काम करत नव्हती आणि रुग्ण म्हणजे दगा होत होता रुग्णांना. त्याच्यामध्ये ज्यावेळी ऑक्सिजन दिला गेला त्यावेळी जनरली असं बघितलं गेलं की आम्ही जनरली हाच प्रयत्न केला की मी जसं मगाशी सांगितलं की इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन न वापरता नॉन इन्व्हेजिव्ह, जसं मी सांगितलं की हाय फ्लो नेझल कॅन्युला ह्या प्रकारचं जे उपकरण आपल्याकडे होतं, का साधन म्हणू शकतो ऑक्सिजन देण्याचं, ते जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं गेलं. मास्कने लोकांना ऑक्सिजन पुरवठा केला गेला. हा सुद्धा एक कृत्रिम श्वसनाचाच प्रकार होता. डॉक्टरांच्याकडून किंवा रुग्णालय प्रशासनाकडून हाच प्रयत्न केला गेला की रुग्ण कसा
वाचू शकतो आणि त्याला कृत्रिम श्वसन म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेटर लागू नये आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा. आणि जर लागला तर त्याला जनरली जे नॉन इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन आहे त्याद्वारेच रुग्णाचं कृत्रिम श्वसन केलं गेलं आणि त्याला आपण इन्व्हेजिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन जे म्हणतो ते वापरायला लागू नये, कारण त्याचे दुष्परिणाम आपण पुढे बघणारच आहोत. तर त्याचा फायदा नक्कीच रुग्णांना झालेला आहे. बरेचसे रुग्ण हे बचावले आहेत, त्यांचा जीव वाचलेला आहे. ज्यावेळी कोविड काळामध्ये डॉक्टरांनी किंवा रुग्णालय प्रशासनाने हा कृत्रिम श्वसनाचा वापर केला. डॉक्टर प्रफुल्ल अवगन एकदम छान उत्तर दिलेले प्रश्नाला आणि धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर पुढचा प्रश्न असा आहे की हा जो मेकॅनिकल व्हेंटिलेटर आहे ते लावताना काही चुका होण्याची संभावना असते का, तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. चुका तर होऊ शकतात, कारण माणूस असा प्राणी की ज्याच्या हातून चुका होतात. पण अशा पद्धतीनं आम्ही जे डॉक्टर्स असतात किंवा नर्सेस असतात किंवा इतर कर्मचारी रुग्णालय कर्मचाऱ्यांना असतात की त्यांना असं पूर्ण ट्रेनिंग किंवा पूर्ण जे चांगले उच्च शिक्षित असतील किंवा ते त्या प्रकारामध्ये एक्सलंट असतील त्यांनाच अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. तर चुका होऊ शकतात. मी म्हणेन की कृत्रिम श्वसन चालू करण्याच्या आधीपासून काही गोष्टींची चुका होऊ शकते. म्हणजे जसं की म्हणू शकतो की आपण वेळ कधी रुग्णाला कृत्रिम श्वसन चालू करायचं, मग त्याच्यामध्ये जर दिरंगाई झाली किंवा वेळ लागला, मग कोणतेही कारण असेल, मग नातेवाईकांकडून कधी कधी असं होतं की रुग्णालयात आणायलाच वेळ होतो. तर अशा वेळी रुग्णालयात आणल्याला वेळ झाल्यानंतर मग कृत्रिम श्वसन द्यायला वेळ होतो. त्याच्यामध्ये रुग्ण दगावतो किंवा त्याची स्थिती जी आहे ती सुधारत नाही किंवा त्याला वेळ लागतो किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा वेळी जे ह्या चुका तर म्हणजे मॅनमेड आहेत असं म्हणू शकतो. काही वेळेला उपकरणांमध्ये चुका होऊ शकतात. मी म्हणेन की जर रुग्णालय व्यवस्थित नसेल, त्याच्यामध्ये जसं म्हणू शकतो की रुग्णालयात पॉझिटिव्ह प्रेशर मेकॅनिकल व्हेंटिलेशन देताना रुग्णाच्या श्वसन मार्गामध्ये आपल्याला नळ्या टाकावे लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला इंट्युबेशन म्हणतो आम्ही त्याला, एंडोट्रॅकियल इंट्युबेशन किंवा ट्रॅकेस्टॉमी असेल, जी श्वसन मार्गामध्ये नळ्या घातल्या जातात. या नळ्यांचे प्रकार आहेत. तर त्या नळ्या घालताना समजा उपकरण चांगलं नसेल किंवा स्किलफुल हँड नसतील किंवा जे काय रुग्ण हालत असेल, एकदम रुग्ण त्याच्या शरीरामध्ये ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड साठतो त्यावेळी रुग्ण एकदम त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित राहत नाही, तो एकदम हलत राहतो. त्याच्यामध्ये रुग्णाला श्वसन मार्गामध्ये नळी टाकणे खूप महत्त्वाचं असतं. ते डॉक्टरांना किंवा नर्सेसना खूप, ज्या परिचारिका आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांना खूप अवघड जातं. अशामध्ये त्याचा दात पडू शकतो, त्याच्या जिभेला इजा होऊ शकते. तर ह्या चुका म्हणू शकतो किंवा चुका सदृश्य गोष्टी आहेत ज्या होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेम्स आपण होऊ शकतात. ज्या कधी कधी रुग्ण खाल्लेलं असतं, रुग्ण उलटी करतो, त्या उलटीचा जो भाग आहे, जी उलटी केलेली आहे ती रुग्णाच्या श्वसन मार्गामध्ये जाते. त्याच्यामध्ये ही कुणाची चूक असं पण म्हणू शकत नाही, पण चुका ह्या होऊ शकतात आणि त्या चुका न करण्याचं पूर्ण प्रयत्न हा रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स आणि परिचारिका किंवा नर्सेसकडून केला जातो. बरोबर. इथे मला ती एक सेईंग आठवते इंग्लिशमधली की चहाचा कप आणि ओठ याच्यामध्ये बऱ्याच पॉसिबिलिटी असतात. तर तसंच काहीसं आहे. आणि चुकीच्या पद्धतीने जर समजा लावलं गेलं तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात त्याच्याविषयी पण आम्हाला सांगा. मी जसं सांगितलं की कृत्रिम श्वसन हे जेवढंच आपल्याला लाभदायी आहे, म्हणजे त्याचे फायदे आपण आहेत की जीव वाचला जातो, जीवापेक्षा कशाचं मोल नाही. ह्या आपला विषयच हाच महत्त्वाचा हाच आहे की दुष्परिणाम काय. दुष्परिणाम हे होतातच, जेवढे फायदे आहेत तेवढे कुठल्याही गोष्टीचे तोटे असतात. आणि हे जर कृत्रिम श्वसन चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं किंवा त्याची काळजी व्यवस्थित घेतली गेली नाही, कृत्रिम श्वसन चालू केल्यानंतर रुग्णाची काळजी व्यवस्थित घेतली गेली नाही, मग ते कोणत्याही गोष्टींमुळे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. प्रत्येक जे शरीराची जी आपली सिस्टीम आहे, म्हणू शकतो की आपण हृदयाची सिस्टीम आहे, म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणू शकतो. हृदय आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याची जी सिस्टीम आहे त्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते होऊ शकतात. म्हणजे हृदयाकडे येणारा रक्ताचा पुरवठा तो कमी होऊ शकतो. हृदयातून जे रक्त आपल्या महत्त्वाच्या भागांना गेलं पाहिजे, म्हणजे मेंदू आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, पोट आहे, बाकीचे सगळे जे महत्त्वाचे आपले जे अवयव आहेत त्या भागांना जर पुरवठ्याचं काम हृदयाकडून होतं तर ते कमी होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणजे रेस्पिरेटरी म्हणजे फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विकार आहे जो रुग्णाला कृत्रिम श्वसन दिल्यानंतर होऊ शकतो तो म्हणजे व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये वॅप म्हणतात. की व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया हा बऱ्याचशा रुग्णांमुळे होतो. त्याची कारणं बरीच आहेत की त्याची कारणं जर शोधायला गेलं त्यासाठी एक स्पेसिफिक गोष्टी आणि क्रायटेरिया दिलेला आहे की वॅप म्हणजे काय. जर रुग्णाला
श्वसन मार्गामध्ये नळी घातल्यानंतर 48 ते 72 तासात जर रुग्णाच्या शरीरामध्ये ताप यायला चालू झाला, त्याचे जे आपल्या श्वसन मार्गातून जर घाण जमा होत असली किंवा थुंकी जास्त जमा होत असली, त्याच्या शरीराच्या जे आपण रक्त तपासण्या करतो त्याच्यामध्ये जर त्याच्या पांढऱ्या पेशी वाढल्या तर त्याला म्हणू शकतो की आपण व्याप, किंवा एक्सरे किंवा सीटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅचेस, कन्सॉलिडेशन अशा प्रकारचे जे फुफ्फुसाचे विकार दिसतात, जे आधी नव्हते पण रुग्णाला कृत्रिम श्वसन चालू केल्यापासून दिसायला लागले, तर रुग्णाला व्याप नावाचा जो सगळ्यात वाईट म्हणू शकतो दुष्परिणाम आहे तो होऊ शकतो. त्यानंतर बाकीचे बरेचसे कॉम्प्लिकेशन असतात, न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे रुग्ण बराच वेळ आपण म्हणू शकतो की त्याला काही औषधे दिली जातात ज्याला आपण सिडेटिव्ज वगैरे म्हणतो. त्यामध्ये पेशंट बराच वेळ आपण शय्यावस्थेत असतो किंवा झोपलेला असतो, एकाच बेडवर असतो. त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन जसं आपण म्हणू शकतो की फूट ड्रॉप होतात पेशंटला, कॉन्ट्रॅक्चर्स म्हणू शकतो, म्हणजे हातपाय हलत नाहीत, नंतर तसेच हातपाय त्याच स्थितीमध्ये राहतात, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यानंतर ॲसिड बेस बॅलन्स कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे रेस्पिरेटरी ॲसिडोसिस असेल, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस असेल, म्हणजे शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित नाही मेंटेन गेलं, त्याच्या शरीरामध्ये जो आपला ॲसिड आणि बेस म्हणजे अल्कली आणि जे ॲसिड आहे त्याचं प्रमाण जर व्यवस्थित होत नसेल तर पेशंटला ते कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कधी कधी मी जसं मगाशी सांगितलं की पेशंट हा खूप तयार नसतो, म्हणजे त्याच्या श्वसन मार्गामध्ये आपण जर असं इमॅजिन केलं की आपण असं गृहीत धरलं की आपल्या श्वसन मार्गात जर नळी घातली तर आपण शांत बसू का, त्याप्रमाणेच तो रुग्ण किंवा त्याच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण वाढल्यामुळे तो रुग्ण त्याची मानसिक स्थिती चांगली नसते, तो हलत असतो. मग त्याला म्हणतो आपण पेशंट व्हेंटिलेटर असिंक्रोनीचा जो काय प्रॉब्लेम आहे तो होऊ शकतो. त्यानंतर जे व्हेंटिलेटरचे सेटिंग्ज आहेत ते सेटिंग्स खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम, जसं सांगितलं, व्हॉल्यूम कंट्रोल आणि प्रेशर कंट्रोल. जर हे व्हॉल्यूम एका ठराविक रुग्णाची जी जी शारीरिक स्थिती आहे, रुग्णाचं जो वजन आहे, रुग्ण पुरुष आहे का स्त्री आहे, अशा पद्धतीनं ज्यावेळी त्या रुग्णाचं मूल्यमापन करून त्या सेटिंग्स ठेवावे लागतात. जर ते ठेवले नाहीत तर त्याला म्हणतो आम्ही विली नावाचा दुष्परिणाम होतो, म्हणजे व्हेंटिलेटर इंड्यूस लंग इंजुरी. जी व्हेंटिलेटरमुळे त्याच्या फुफ्फुसाला जी इंजुरी झाली असते, इजा होते, त्याला आपण विली म्हणतो किंवा ॲक्यूट लंग इंजुरी म्हणतो, ती होऊ शकते. म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. व्हॉल्यू ट्रॉमा आहे, ॲटिलेक्टो ट्रॉमा आहे, बॅरो ट्रॉमा आहे, बायो ट्रॉमा आहे, आणि ऑक्सिजन जास्त दिल्याने सुद्धा रुग्णाला चालत नाही, त्याला आपण ऑक्सिजन टॉक्सिसिटी म्हणतो. अशा प्रकारचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता शय्या परिस्थिती असल्यामुळे सुद्धा रुग्णाला बरेचसे कॉम्प्लिकेशन होतात, जसं की बेडसोर म्हणू शकतो की रुग्णाला जखम होते, पाठीला जखम होते, कोणत्याही भागाला, पायांना, हातांना जखमा होतात आणि मग रुग्णाची स्थिती सुधारत नाही, रुग्ण त्या पद्धतीने होत राहत, त्याची प्रकृती बिघडत जाते असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळे दुष्परिणाम आहेत. असे शेकडो दुष्परिणाम आहेत जे आता मी म्हणजे एका फ्लोमध्ये सांगू शकत नाही, कारण की आपल्याला वेळेचं पण हे आहे. फारच छान सांगितलं प्रफुल्लजी. इथे आपल्याला एक फोन आलेला आहे जामखेडहून, दादा उबाळेजींचा. नमस्कार दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की एखादे पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवायचे असेल तर कोणती प्रक्रिया करून पेशंटला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, त्याबद्दल सांगा सर. व्हेंटिलेटरवर ठेवायचं असेल तर मगाशीच मी सांगितलं की जनरली कृत्रिम श्वसन जर रुग्णामध्ये ऑक्सिजनचा प्रमाण कमी दिसतं, ज्यावेळी आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक करतो किंवा रुग्णाच्या ज्या रक्त तपासण्या केल्या जातात त्यावेळी जर रुग्णाचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त साठला असेल तर रुग्णाला आपण पहिल्यांदा मास्क, नेझल कॅन्युला आहे म्हणजे नेझल प्रॉंग्स म्हणतात, किंवा मास्क असतात, रिब्रिदिंग बॅग्स असतात, किंवा व्हेंच्युरी मास्क नावाचं चांगलं एक साधन आहे ऑक्सिजन देण्याचं, त्या पद्धतीनं आपण ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करतो रुग्णाला. तो जर अयशस्वी झाला किंवा त्याने सुद्धा जर ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आपण रुग्णाला नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे एक सीपॅप नावाचं मास्क किंवा बायपॅप नावाचं मास्क असतं, ज्याच्यामध्ये आपण रुग्णाला कृत्रिम श्वसन, कोणतीही नळी श्वसन मार्गात न टाकता आपण तो मास्क लावतो आणि रुग्णाला नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन आपण देतो. जर त्याने जर झाला नाही तर आपण रुग्णाला इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन म्हणजे रुग्णाच्या श्वसन मार्गात काही नळ्या घालून, जे एंडोट्रकेल ट्यूब असेल, ट्रकेस्टॉमी ट्यूब असेल, जर आधी पहिल्यांदा आपण एंडोट्रकेल ट्यूब घालतो. जर रुग्ण व्हेंटिलेटरवरून मागे आला नाही तर आपण ट्रकेस्टॉमीचा विचार केला जातो की आपण हा रुग्ण येऊ शकत नाही. हा अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला कळतं की रुग्ण व्हेंटिलेटरवरून परत येईल का नाही, त्या दृष्टीनं आम्ही रुग्णाला व्हेंटिलेटरचा वापर केला जातो. ही जी प्रक्रिया आहे ही एक प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप म्हणू शकतो, किंवा एका पायरीने जर ती पायरी यशस्वी
झाली नाही तर दुसरी पायरी यशस्वी झाली नाही तर तिसरी पायरी, अशा पद्धतीनं ह्या जो मेकॅनिकल व्हेंटिलेशनचा वापर रुग्णालयांमध्ये केला जातो आणि रुग्णाचा जीव निश्चितपणे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे जी आपल्याला छान माहिती देत आहेत व्हेंटिलेटर या आगळ्या वेगळ्या विषयावर. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा आणि आजचा आपला विषय आहे कृत्रिम श्वसन, त्याचे दुष्परिणाम, प्रतिबंध आणि उपचार. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण दुष्परिणाम पाहिले आणि डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे जी आपल्याला एकदम छान मार्गदर्शन करतायत उदाहरणासहित आणि भरपूर स्लाइड्स पण त्यांनी दाखवल्यात. तर आता आपण येऊया की प्रिव्हेन्शनवर, प्रतिबंध कसं करायचं, हे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला कसे टाळता येतील. सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच आहे की जसं मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे जीवन देणारं आहे, त्याच पद्धतीनं मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे तितकंच घातक आहे. रुग्णाचा जीवही त्यात जाऊ शकतो किंवा रुग्णाचा जो हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयामध्ये राहण्याचा जो वेळ आहे, काळ आहे, जे दिवस त्याला लागतात ते वाढू शकतात. तर हे दुष्परिणाम नक्कीच टाळले जाऊ शकतात. त्यामध्ये पूर्ण रुग्णालय प्रशासन, परिचर्या विभाग, डॉक्टर्स असतील, इतर कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर त्यासाठी काही प्रोटोकॉल्स किंवा काही एक ठराविक गोष्टी आपण स्टँडर्ड करून ठेवलेल्या आहेत की ज्या आपण वापरायला हवेत आणि त्यानुसार आपण याचे दुष्परिणाम टाळू शकतो. तर मी एक स्लाइड दाखवेन, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की जसं आम्ही वापरतो वॅब बंडल म्हणतात त्याला. तो वॅब बंडल म्हणजे काय आपण समजावून घेऊ. व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया कमी करण्यासाठी हा वॅब बंडल वापरला जातो, ज्याच्यामध्ये काही 5 गोष्टी आहेत. ज्या 5 गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या तर आपण वॅब जो व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया आहे, जे हृदय आणि आपल्या म्हणू शकतो की आपण फुफ्फुसाचं जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन आपण कमी करू शकतो, जंतुसंसर्ग कमी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं जातं की रुग्ण आपण फ्लॅट पोझिशन म्हणजे पूर्णपणे आपण जसं झोपतो त्या पद्धतीनं आपण रुग्णाला ठेवायचं नसतं. त्याचा जो डोक्याचा भाग आहे, डोके आणि छातीचा भाग आहे, म्हणजे त्याच्या बेडचं जे डोक्याचा भाग आहे, हेड ऑफ द बेड एलिव्हेशन आपण 30 ते 30 ते 45 डिग्री उंचावलं पाहिजे, जेणेकरून रुग्ण हा रुग्णाचं डोकं वर राहील. याचे फायदे असे आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला रुग्णाला आपण जेवण दिलेलं असतं, फिडिंग दिलेलं असतं आणि हे फिडिंग रुग्णाच्या श्वसन मार्गामध्ये परत जात नाही, म्हणजे ॲस्पिरेशन प्रिव्हेंट केलं जातं. त्यानंतर रुग्णाच्या श्वसन मार्गामध्ये नळ्या असतात, तर त्या नळ्यांची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण त्याचं जे तोंडाची स्वच्छता आहे किंवा त्याची ओरल केअर म्हणू शकतो, हे क्लोरेक्झिडिन नावाच्या जे सोल्युशन आहे किंवा जे वापरलं जातं रुग्णालयांमध्ये त्यांनी केलं पाहिजे. शक्यतो 4 तासाने किंवा कमीत कमी 12 तासांनी तरी रुग्णाच्या तोंडाची स्वच्छता ही ह्या क्लोरेक्झिडिन सोल्युशनने केली पाहिजे. त्यानंतर डीप वेन थ्राम्बोसिस. डीप वेन थ्राम्बोसिस म्हणजे काय होतं, रुग्ण बराच वेळ झोपून असतो, बराच काळ झोपून असतो, दिवसेंदिवस झोपून असतो, त्याच्या पायाची हाताची कोणती हालचाल होत नसते. त्याच्यामध्ये त्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या शिरा आहेत ज्या शरीरामधले, त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची संभावना असते आणि ह्या गुठळ्या परत पुढे जाऊन त्याच्या फुफ्फुसामध्ये, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये जाऊन अडथळा निर्माण करून त्याला आणखी इजा पोहोचू शकतात. तर हे डीप वेन थ्राम्बोसिस आपण एका प्रकारे थांबवू शकतो. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, म्हणजे DVT स्टॉकिंग मिळतात, त्याच्यासाठी रुग्णाला काही रक्त पातळ होण्याची औषधं दिले जातात आणि ते अशा प्रकारे किंवा रुग्णाच्या ज्या हातापायाची हालचाल आहे ते हालचाल करणं गरजेचं आहे. त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट असतील, त्यांनी हालचाल केली पाहिजे, रुग्णाचे नातेवाईक असतील किंवा परिचारिका असतील, ह्या रुग्णांची हालचाल करणे, त्याला एका बाजूला करणे, दुसऱ्या बाजूला करणे. काही आजारांमध्ये आपण त्यांना पालथंसुद्धा झोपवलं जातं की जेणेकरून रुग्ण लवकर बरा होईल आणि ते हातापायांची हालचाल होण्यासाठी त्याला आपण डीप वेन थ्राम्बोसिस प्रोफायलॅक्सिस म्हणतो. प्रोफायलॅक्सिस म्हणजे जे होण्यापूर्वी आपण जी काळजी घेतली जाते ती महत्त्वाची आहे. त्यानंतर मी जसं मगाशी सांगितलं की रुग्णाला आपण काही औषधं देत असतो ज्याच्यामध्ये रुग्ण शांत पडून राहतो, कारण की तो रुग्ण जर व्यवस्थित त्यांची मानसिक स्थिती चांगली नसली आणि तो रुग्ण नळ्या काढून टाकायचा प्रयत्न करत असेल तर तो जो आपल्याला कार्बन डायऑक्साईड देण्याचा
आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेण्याचा आणि ऑक्सिजन देण्याचं जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही, त्याला पेशंट व्हेंटिलेटर असिंक्रोनी म्हणतात. पेशंट इज फायटिंग विथ द व्हेंटिलेटर, म्हणजे पेशंट हा व्हेंटिलेटर बरोबर भांडत आहे असं त्याला एक म्हणलं जातं. तर ते कमी करण्यासाठी आपण पेशंटला हे सिडेशन दिलं जातं किंवा झोपण्याचे इंजेक्शन दिले जातात. ते काही काळानंतर आपल्याला ते बंद करावे लागतात, जेणेकरून रुग्ण पूर्ण शुद्धीवर परत येऊन त्याला आपण कुठे आहोत, आपले माणसं कोण आहेत, आजूबाजूला कोण आहेत, काळ वेळ ह्या सगळ्या गोष्टींचं भानावर येण्याचं गरजेचं असतं. त्याला आपण डेली सिडेशन व्हेकेशन म्हणतो. त्यानंतर स्ट्रेस अल्सर प्रोफायलॅक्सिस, म्हणजे रुग्ण झोपून असतो, त्याला स्ट्रेस असतो, मानसिक तणाव असतो की मी आता व्हेंटिलेटर आहे, माझ्या जीवाचं काय होईल, किंवा त्याला जे आपण औषध दिले जातात त्यामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये आम्लाचं प्रमाण, पित्ताचं प्रमाण वाढतं आणि पेशंटला अल्सर डेव्हलप होतात, त्याला पेप्टिक अल्सर म्हणतात. त्यासाठी आपण काही औषध देतो, जसं पॅन्टोप्रेझॉल नावाचं एक औषध आहे ते देतो. त्यामध्ये आपल्याला स्ट्रेस अल्सर प्रोफायलॅक्सिस म्हणतात. तर हे 5 एलिमेंट हे वॅब बंडलमध्ये वापरले जातात आणि त्याच्या ह्या वापरल्यानंतर, ह्या ज्या 5 गोष्टी वापरल्यानंतर रुग्णाच्या जे दुष्परिणाम आहेत व्हेंटिलेटर घेतल्याचे ते नक्कीच आपण टाळू शकतो. अजून बरेच प्रोटोकॉल्स आहेत, त्याला व्हेंटिलेटर केअर प्रोटोकॉल्स म्हणले जातात. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या रुग्णालय प्रशासनाकडून किंवा परिचर्या विभागाकडून डॉक्टर्स करून केल्या जातात, त्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एक निकष घालून दिलेला असतो की त्या गोष्टी तशाच पद्धतीने करायला हवेत. म्हणजे जसं की मी सांगेन की साधी गोष्ट आहे की हात धुवायचे तर कधी धुवायचे, हात धुण्याची पद्धत कोणती, म्हणजे त्याला आपण म्हणतो तो 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन म्हणतो आपण. 5 मोमेंट्स म्हणजे 5 वेळा कधी हात धुवायचे. पेशंटला टच करायच्या आधी, पेशंटला टच करून झाल्यानंतर, कोणती एखादी प्रोसिजर आहे, जसं की मी सांगितलं रुग्णाच्या श्वसन मार्गात नळी घालायचे, तर ती प्रोसिजर ही निर्जंतुक पद्धतीने केली पाहिजे, त्याला आम्ही स्टराईल टेक्निक म्हणतो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये जंतूचा संसर्ग जात नाही आणि ह्या पद्धतीने केल्यानंतर त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणलं जातं. आणि काही गोष्टी आहेत, त्याला आपण फास्ट हग्स बीड नावाचे एक पद्धत आहे, त्याला आपण पुढची स्लाइड दाखवतो. हे आहे फास्ट हग्स बीड. ह्या गोष्टींचा जर तुम्ही पाठपुरावा केलात आणि ह्या गोष्टी कटाक्षाने जर पाळल्यात तर आपण नक्कीच जो कृत्रिम श्वसनाचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. जसं की रुग्णाला फिडिंग, म्हणजे त्याचं न्यूट्रिशन हे खूप गरजेचं असतं. जसं की पेशंटला IV फ्लुइड्स दिले जातात, म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्यातून रक्त दिलं जातं, किंवा इतर जे काय IV सलाईन्स आहेत ते आपण त्याचा पुरवठा करतो. त्यानंतर रुग्णाच्या नाकातून पोटामध्ये नळी टाकली जाते आणि त्याच्यामुळे आपण फिडिंग दिलं जातं. तर ह्याचं कसं करायचं किंवा कोणत्या पद्धतीचं त्याला फिडिंग द्यावं, कोणत्या पद्धतीचे IV फ्लुइड द्यावे. IV फ्लुइड देताना काही रुग्णालयांमध्ये आपण टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन म्हणतात, की जे रुग्ण जर श्वसन नळीतून जर त्याला घालता येत नसेल तर सलाईनद्वारेच त्याला आपण पूर्णपणे हे देऊ शकतो, पूर्णपणे त्याचं पोषण करू शकतो. त्यानंतर ॲनॅल्जेसिया म्हणजे पेन कमी करावं लागतं. सिडेशन म्हणजे त्याला झोपून ठेवायचं काम करावं लागतं. मागाशी आता मी वॅब बंडलमध्ये सांगितले थ्रम्बो प्रोफायलॅक्सिस आहे. हेडअप पोझिशन म्हणजे रुग्णाचं डोक्याचा भाग वर करायचा. अल्सर प्रोफायलॅक्सिस मी मागाशी तसंच सांगितलं. ग्लायसेमिक कंट्रोल म्हणजे रुग्णाची साखर संतुलित ठेवणं किंवा नॉर्मल लिमिटमध्ये ठेवणं तितकंच गरजेचं असतं, कारण की रुग्णाची साखर जर वाढली तर रुग्णामध्ये जंतू संसर्ग वाढतो, कारण की ह्या जंतूंना साखर गरजेची असते आणि ऑक्सिजन गरजेचा असतो. जर साखर मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही तर हे जंतू संसर्ग वाढणार नाही. तर रुग्णाची साखर व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं असतं. स्पॉन्टेनिक ब्रीदिंग ट्रायल सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. विनिंग म्हणजे काय, रुग्ण जितक्या लवकर व्हेंटिलेटरवरून परत मागे येईल, त्याच्या श्वसनमार्गाच्या नळ्या निघतील, तो परत साध्या ऑक्सिजनच्या मेथडवर येईल, त्यावेळी आपण हा वॅबच्या जो कॉम्प्लिकेशन आहे, दुष्परिणाम आहे ते नक्कीच टाळू शकतो. त्यानंतर बॉवेल केअर म्हणजे रुग्णामध्ये त्याचे पोट साफ होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला बॉवेल रेजिमन म्हणतात. इनड्वेलिंग कॅथेटर म्हणजे त्याचं युरिन जो आहे, त्याचं जे लघवी आहे ती लवकरात लवकर बाहेर गेलं पाहिजे आणि ते कॅथेटर जर घातलं गेलं तर त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग जाऊन रुग्णाला आणखी जंतुसंसर्ग वाढून त्याच्या रक्तामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण सेप्टिक शॉक म्हणजे रुग्णाची परिस्थिती आणखी बिघडू शकते. तर त्यासाठी ते कॅथेटर लवकरात लवकर काढून घेणं महत्त्वाचं आहे. त्याला ब्लॅडर ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतो आपण. आणि ड्रग डिएस्केलेशन म्हणजे आपण म्हणू शकतो की रुग्णाला काही जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी किंवा त्याच्या आजारासाठी एक ठराविक अँटीबायोटिकचा मारा केला जातो. ते अँटीबायोटिक ठराविक काळानंतर बंद करून त्याचं रेझिस्टन्स रुग्णामध्ये येणार नाही, त्याला प्रतिकार करणार नाही, अशा पद्धतीचं डिएस्केलेशन आपण अँटीबायोटिक्स म्हणू शकतो. किंवा काही ड्रग असतील त्याचं आपल्याला प्रमाण कमी करावं लागतं आणि काही काळानंतर ते ड्रग आपल्याला कमी करून घ्यायचे. अशा प्रकारचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला प्रिव्हेंट करू शकतात. त्याच्यासाठी व्हेंटिलेटर एटिकेट्स आहेत. व्हेंटिलेटर एटिकेट्स म्हणजे रुग्णाचे जे व्हेंटिलेटर आहे तो आपल्या समोर पाहिजे, परिचर्या असतील, परिचारिका असतील त्यांच्या नजरेसमोर असलं पाहिजे.
पाहिजे, रुग्ण ज्या केबिनमध्ये आहे ते केबिनचं दार बंद नसलं पाहिजे, त्याचे अलार्म्स वाजतात म्हणजे लो प्रेशर अलार्म्स असतात, हाय प्रेशर अलार्म असतात, म्हणजे रुग्णाची ट्यूब ब्लॉक असू शकते किंवा रुग्णाची ट्यूब निघाली असू शकते, तर ते लो प्रेशर हाय प्रेशर अलार्म आपल्याला लवकरात लवकर दिसले पाहिजेत, ऐकू आले पाहिजेत. अशा पद्धतीचे व्हेंटिलेटर एटिकेट्स आहेत, टॉप 10 केअर इसेन्शियल्स आहेत, नर्सिंग मेजर्स जे परिचर्या करू शकतात, अशा प्रकारचे बरेचसे आपल्याला गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून आपण हे दुष्परिणाम नक्कीच टाळू शकतो आणि रुग्णाचा जीव नक्कीच वाचवू शकतो. डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे आपल्याला छान माहिती देतात. त्यांचा PhDचा हा विषय आहे, तर आपल्याला या अंकामध्ये आपल्याला त्याचं सार मिळत आहे. आणि डॉक्टर प्रफुल्ल साळुंखे हे परिचर्या अधिकारी आहेत सर, जे रुग्णालय मुंबई येथे. तर पुढचा प्रश्न आपल्याकडे 2-3च मिनिटं राहिली आहेत सर, तर मी क्लब करतो की परिचारिका म्हणजे नर्सेसचा काही रोल आहे, इतर जे वॉर्डचे कर्मचारी आहेत त्यांचा काय रोल आहे, आणि पुढे जाऊन मी विचारेन की कुटुंबियांचा सुद्धा काही रोल आहे का याच्यामध्ये. तर प्लीज. नक्कीच परिचारिकांच्या हां हां सर, परिचारिकांचा नक्कीच महत्त्वाचा वाटा आहे, कारण की त्याच रुग्णाला ज्या शुश्रूषा देण्याचं काम करत असतात. तर हे जे वॅब बंडल आहे, फास्ट हग बीड्स सांगितलं, आणि ज्या ह्या गोष्टी मी आता आपल्याला एक्सप्लेन करून सांगितल्या, ह्या गोष्टींचा महत्त्वाचा रोल हा परिचारिकांचा असतो. त्या नक्कीच ह्या रुग्णाचं जे मेकॅनिकल व्हेंटिलेशन दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत करू शकतात, आणि त्यांनी हे जे प्रोटोकॉल्स आहेत ते कटाक्षाने पाळले पाहिजेत, आणि ते कटाक्षाने पाळताना त्याची काळजी घेतली पाहिजे की रुग्ण लवकरात लवकर व्हेंटिलेटरवरून बाहेर येईल. तसेच इतर जे कर्मचारी आहेत, जसे की फिजिओथेरपिस्ट आला, सायकोलॉजिस्ट आला, न्यूट्रिशनिस्ट म्हणजे डायटिशियन आले, हे सगळे स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, स्वच्छता कर्मचारी तितकेच महत्त्वाचे आहेत. तर ह्या सगळ्यांचा एकत्र मिळून टीम वर्क आहे. डॉक्टर्स, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन्स, डायटिशियन्स आणि इतर रुग्णालयीन कर्मचारी, ह्या सगळ्यांची टीम मिळून जर कार्यरत असेल तर नक्कीच आपण हे दुष्परिणाम टाळू शकतो. तसेच नातेवाईकांना वाटतं की आपण व्हेंटिलेटरच्या रुग्णाची काही काळजी घेऊ शकत नाही, पण तसं अजिबात नसतं. निगराणीखाली, डॉक्टर्स आणि नर्सेसच्या निगराणीखाली आपण हे रिलेटिव्ह नक्कीच रुग्णाला मानसिक आधार देण्याचं काम किंवा त्याचे जे बाकीचे भाग आहेत, म्हणजे पाय असेल, हात असेल, त्याचे व्यायाम करणे, त्याला एका बाजूला दुसऱ्या बाजूला करणे, जेणेकरून हे डीप वेन थ्रोम्बोसिस सारखे किंवा बेडसोर सारखे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते नक्कीच टाळू शकतात. फारच छान. इथे आता आपली वेळ संपत आलेली आहे, तर डॉक्टर प्रफुल्ल साळुंखेजींना आपण धन्यवाद देऊया. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान मार्गदर्शन दिलं आजच्या आगळ्या वेगळ्या अशा विषयावर. तर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, जाता जाता संत कबीरदासजींचा एक दोहा तुम्हाला ऐकवतो की चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबित बचा न कोय, साबुत बचा न कोय. तर याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुढील अंकामध्ये एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. धन्यवाद. नमस्कार.